आपल्या विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी विदर्भ एक्सप्रेस न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका आणि रहा नेहमी अपडेट। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ एक्सप्रेस न्यूज। गणरायाच्या आगमनानंतर आता झाले गौरीचे आगमन। तेल्हारा प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी आगमनाची पारंपरिक गाणी म्हणत गौरींना सजविले जाते। वस्त्र अलंकार आभूषणांनी सजविले जाते। तेल्हारा तालुक्यातील आदर्श ग्रामपाथर्डी येथील शिक्षक प्रशांत वासुदेव गुजर यांच्या घरी गेल्या 25 वर्षापासून महालक्ष्म्या बसवतात। ते मोठ्या भक्तिभावाने महालक्ष्मीचे मातेचे पूजन करतात। त्यांच्या आई व बहिणी यांच्या स्वप्नामध्ये त्या येत असत, म्हणून त्यांनी सन 2000 पासून महालक्ष्मी बसविण्यास त्यांच्या आईने सुरुवात केली व तीच परंपरा गेल्या 25 वर्षापासून सुरू आहे। मी वासुदेव नारायण गुजर, राहणार पाथर्डी, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला। माझ्या मुलाचा 1981 मध्ये पूजा पायाला पूजन झाल्यामुळे अपंग झाला होता महालक्ष्मीच्या दिवशी, जेवणाच्या दिवशी। त्यामुळे आम्ही असं दोघांनी कबूल केलं त्याच्या आईनं मी की पुढच्या वर्षीपर्यंत आपला मुलगा जर व्यवस्थित चालायला लागला तर आपण महालक्ष्मीत बसवायचे। तर 82 पर्यंत माझा मुलगा चालायला लागला, म्हणजे तर आम्ही 82 पासून सुरुवात केली। म्हटलं मुखांचीच पूजा करायची टेबलावर मांडून। 5 वर्षात आम्ही ती पूजा केली आणि नंतर आम्ही 5 वर्ष पूर्ण झाल्यामुळे बंद केले होते। परंतु काय झालं की तोपर्यंत आमच्या दरवर्षी स्वप्नात मुलांच्या मुलींच्या सगळ्यांच्या स्वप्नात येत, पण आम्ही काही तिकडे लक्ष दिलं नव्हतं। शेवटी मग 2000 पासून आम्ही परत म्हटलं की आता परत आपल्याला बसवाच लागतील, म्हणून आम्ही महालक्ष्मीची स्थापना उभी करून केली आणि तेव्हापासून आजपर्यंत 25 वर्ष झाले न कोणताही अडथळा येता व्यवस्थितपणे सगळ्यांची मनाभावेपासून त्यांची सेवा सुरू आहे आणि त्या आमच्याकडून सेवा करून घेतात। आमची हीच मागणी आहे त्यांच्या चरणी की अशीच आयुष्यभर आमच्या माझ्याकडून अशीच सेवा घडावी हीच अपेक्षा आहे आणि माझ्या सर्व मुलाबाळांना सुखी ठेवावं आणि अशी भरभराटीचे दिवस द्यावे ही अपेक्षा आहे। नमस्कार, मी उज्ज्वला प्रमोद धर्मे महालक्ष्मीचा नमस्कार करते। माझ्या वडिलांच्या इथे 2000 पासून हा महालक्ष्मी सणाचा कार्यक्रम सुरू आहे आणि आज या कार्यक्रमाला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत। तरी या कार्यक्रमात कितीही अडचणी आल्या तरी आम्ही हा कार्यक्रम आमच्या बहिणी भावांनी मिळून सर्वांनी आनंदाने पार पाडला। सर्व नातेवाईक या कार्यक्रमाला हजर असतात आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हालाही 3 दिवसांचं माहेर मिळतं। या गौरीच्या सणाला त्यामुळे या सणाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत असतो। आम्ही सर्व बहीण भाऊ हा कार्यक्रम आनंदाने पार पाडतो आणि यापुढे असाच हा कार्यक्रम आनंदाने पार पाडावा आणि आम्हाला सर्वांना सुखी ठेवावा हीच त्यांची प्रार्थना करते।